बघा, आता या गोव्याच्या कांद्यात युरिया टाकलाय 300 ते 400 गुणी युरिया कांदा आहे. त्याचं शेतकऱ्यांनी कसं काय करायचं, काय करायचं का नाही करायचं, याला आता प्रशासनाने याला आवर घातला पाहिजे, असं आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. साधारणतः कुणी हा प्रकार केला काय तुमच्या नाही, निदर्शनास? असं नाही सांगू शकत. आपली काय कोणाबरोबर दुश्मनी नाही, काय नाही, काय नाही. नमस्कार. नमस्कार. तुम्ही फोन केलता, नक्की काय विषय आहे इथं? म्हणजे फोन केलता, मी आलो इकडं पाणी भरायला. हं. तर बराकीक फिरलो. तर बराकीक फिरताना मला एरिया दिसला कडनी. पुढून पाहिलं तर एरिया टाकला होता, पाणी टाकले. कुठं जरा दाखवू शकता? दाखवतो ना. हे बघा, असा असा टाकलाय, इकडून इकडून टाकलाय. हे बघा, इकडून पुढून पाणी ओतलंय. हे वरून पण टाकलाय, पाणी ओतले. हे तुमचं शेत आहे का? हो ही कांद्याची बाराखी तुमची? हो. साईडला युरिया शिपडलाय म्हणजे साईडला एरिया वरून टाकलाय, हं. वरून पण टाकलाय, दोन्ही बाजूने पण टाकलाय. पूर्ण एरिया पाणी ओतले. कशासाठी काय झालं नेमकी? काय आता त्याच्या डोक्यात काय असेल आपल्याला काय माहिती. हे काय सगळा एरिया दिसतोय बघा. हो. आणि अजून काय झालंय म्हणले? एरिया टाकलाय त्यांनी, बाकी काय आता दुसरं. म्हणजे कुठं कुठं? अख्ख्या बाराकीतच टाकला एरिया. ओके. काय तुम्ही पाहिलं का काय CCTV वगैरे काय कुठं? अजून काय पाहिलं नाही. आता म्हणलं आम्ही FIR करू. हां. पहिलं तुम्हाला बोलवले, हं. तुम्ही पाणी करा, आम्ही FIR करू. पाहू मग काय पोलिस करतील ते, डिपार्टमेंट काय करेन ते पाहू. साधारणतः कधी घटना घडली काय ही घटना रात्री घडली. काल पण मी इथं आलतो, हं. पण काल काही इथं नव्हतं काही. मला जनावरांची खाद्यात कापावं लागते इकडे दर दिवस. हं. मी येत असतो रोज. सकाळी आलो असता मला इथं निदर्शनास आलं ते. हं. तुम्ही काय केलं? मी काहीच नाही केलं. मी सरपंचाला फोन केला आणि तुम्हाला बोलून मग आता बाईक दिली. आता FIR दाखल करून पाहू मग पुढं काय डिपार्टमेंट काय सहकार्य. आज या ठिकाणी आमच्या म्हाळुंगे तर्फेगोडा या गावामध्ये आमच्या गावातील असणारे प्रसिद्ध बागायतदार दीपक शेठ कोकणे यांची असणारी नरसळीच्या लगत असणारी कांद्याची बराखी, आणि या बराखी रात्री अनाथ इस्माराने कोणीतरी कांद्याच्या बराखीमध्ये युरिया टाकण्याचं अतिशय निंदनीय काम आणि अतिशय देवाला देखील ही गोष्ट मान्य होणार नाही अशा प्रकारचं एक नीच प्रकारचं काम खरं तर जो काय कोणी गावातील व्यक्ती असेल यांनी केलेलं आहे. खरं तर आपण सर्वजण गोविंदाने या गावामध्ये राहतोय, पण इतक्या खालच्या पातळीवरती कोणी ग्रामस्थ असेल, जो काही कोणी व्यक्ती असेल, त्यांनी आपण तर खऱ्या समाजामध्ये काम करत असताना एक समाजाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. जर आपल्याला असं म्हटलं जातं की आपल्याला चांगलं करताना आलं तर कोणाचं वाईट देखील करू नये. आणि आपण जर इतक्या खालच्या पातळीवरती जात असेल, आज आम्ही सगळी मंडळी बघतोय गावामध्ये जवळ आमचा आज 40-41 वयाकडे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी वाटचाल करत असताना अतिशय जुनी पिढी असेल किंवा त्यानंतर ही काय आमची मंडळी या ठिकाणी अध्यक्ष तंटामुक्ती अशोक गणपत कोकणे असतील, यांच्या वयापर्यंत किंवा आमच्या ह्या 40पर्यंत आम्हाला अद्याप असे कुठे जाणवले नाही की अशा प्रकारचं एक नीच प्रकारचं नृत्य जर माणूस एखादा करत असेल तर निश्चितपणाने जरी तुम्ही आम्ही जरी बघत नसलो तरी वरचा परमेश्वर हा 24 तास ठिकाणी आपल्यावरती नजर ठेवून आपण काय काम करतो हे निश्चितपणाने परमेश्वर त्या ठिकाणी बघत असतो. म्हणून माझं गावातील सर्व समाज बांधव असतील सगळ्यांना सांगायचं असेल, या मीडियाच्या माध्यमातून नुसतं गावापुरतं नसेल तर पूर्ण पंचक्रोश शहर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव असेल, आपली किती जरी कोणावर दुश्मनी असू द्या, काय असू द्या, एकतर शेतीमधलं असणारं आपण त्याला खऱ्या अर्थानं मोती पिकवलं असं म्हणतो, किंवा मग आपली मुख्य जनावरं असतील, आपली लेकरबाळं असतील, यांच्या विरोधामध्ये आपली किती जरी दुश्मनी असली तरी ह्या प्रकारचे दुश्मनी काढण्याचं तुमचं हे काम नाही. आणि अशा प्रकारचं कृत्य
कुणी त्या ठिकाणी भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी करू नये अशी आपल्या सगळ्यांनी विनंती करत असताना खरं तर अतिशय आज आपण जर पाहिलं की कांद्याला अगोदरच अतिशय कांद्यावरती जी काही आंदोलन त्या ठिकाणी होतात आहे म्हणजे शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला शेतकरी, निश्चितपणाने संकटात सापडलेला शेतकरी आज आपण निश्चितपणे त्या ठिकाणी बघतोय. आज महागाईच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एखादी खताची गोण आणायची ठरलं तर 2-2.5 हजार रुपयाला खताची गोण येते. त्याच्या पाठीमागचा मेंटेनन्स बघितला, माणसं बघितली, मेहनत बघितली, या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर शेतकरी आज पूर्णपणे त्या ठिकाणी मेटाकुटीला आलेला आहे. म्हणजे शेतामधनं निघणारं पीक, त्याला घातलेलं भांडवल, या दोघाचा देखील कुठेही त्या ठिकाणी संमेलन त्या ठिकाणी होत नाही. आणि त्यामध्ये जर अशा प्रकारच्या जर आपणच एक शेतकरी ज्या कोणी केला असेल तो देखील शेतकरीच असेल त्या ठिकाणी. इथं काय कोणी धीरूभाई अंबानीच्या पोटचा कोणी त्या ठिकाणी आला नाही, कुणी उद्योगपती त्या ठिकाणी आला नाही. आपण सर्वसामान्य शेतकरी असू आणि आपल्याच गावातील कोणीतरी शेतकरी त्या ठिकाणी येऊन जर असं कृत्य करत असेल तर त्याला देव आणि ह्या आमच्या गावचं असणारं ग्रामदैवत मुकाईदेवीचं मंदिर पाठीमागेच आहे. ही मुकाईदेवी त्याला अद्याप कधीही त्याला माफ करणार नाही. निश्चितपणाने त्याला याचा दृष्टांत झाल्याशिवाय थोड्या दिवसात राहणार नाही. अशा प्रकारचं मी ह्या प्रकरणाचं या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं ज्या कोणी हे काम केलं असेल याचा निषेध करतो. आणि भविष्याच्या काळामध्ये आपण सर्व ग्रामस्थांसाठी काम करत असताना आपल्या मनात देखील ही संकल्पना त्या ठिकाणी आली नाही पाहिजे की आपण एखाद्याचा असं वाईट करावा म्हणून. आणि करत असताना आपण भविष्याचा विचार केला पाहिजे. आपल्या घरामध्ये सुखाचे दुःखाचे कार्यक्रम येत असतात आणि त्या कालखंडामध्ये येण्याच्या वेळेस आपला जर जो काही कुणी करणार आहे त्याचा जर कुठे अपघात झाला, त्याच्यावरती जर काही कधी वाईट वेळ आली तर ही ग्रामस्थ गावातली मंडळी असतील, दीपकराव कोकणे असतील, ही सगळी मंडळी ही मदतीसाठी गावातलाच माणूस तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. पंचकोशीमधला कोणी माणूस तुमच्या मदतीला येणार नाही. म्हणून आपल्या गावातील ग्रामस्थ असेल, आपण त्याचं निश्चितपणाने भलं करण्यासाठी असेल, तुम्हाला नाही एखाद्याचं चांगलं करता आलं तर अशा चुकीच्या गोष्टी आपण सर्वांनी कोणी करू नये. कारण सुखात दुःखात तुमच्या सगळे गावालाच येणार आहे. म्हणून हा कळकळीची विनंती या ठिकाणी असेल की अशा प्रकारचं चुकीचं काम भविष्यामध्ये आपल्या गावाच्या ठिकाणी झालं नाही पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून या झालेल्या प्रकारचा पुन्हा निषेधाचा या ठिकाणी निषेध करतो. आणि आम्ही आता पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. त्या ठिकाणी NC देखील नोंदवली आहे. आम्ही CCTVच्या माध्यमातून या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लावण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित. गावामधील प्रसिद्ध शेतकरी दीपक कोकणे यांच्या बाराखीवर कोणी युरिया टाकून जे कृत्य केलेले आहे ते निंदनीय कृत्य केलेलं आहे. त्याला कोणी माफ करू शकत नाही. तो भेटणार आहे. CCTV कॅमेरे जर चेक केले तर तो मिळणार आहे आणि त्याला शासन होणार आहे. शासनाकडे हीच मागणी आहे आमची की त्याला कठोर शासन व्हावं म्हणून.